नमस्कार मित्रांनो, दुबईचं रिअल इस्टेट सध्या खूप डिमांडमध्ये आहे. त्यामुळे तो दुबईमध्ये इन्व्हेस्ट करायला बघतो, कारण जवळपास मुंबईच्या रेटमध्ये तुम्ही दुबईत इन्व्हेस्ट करू शकतात आणि इकडे ROI हा 8 to 9% मिळतो. दुबईची ग्रोथ ज्या वेगाने होत आहे त्याच वेगाने दुनियाभरातले अब्जोपती दुबईमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत आणि म्हणूनच इकडे वेगवेगळ्या क्षेत्रात अपॉर्च्युनिटी निर्माण झालेल्या आहेत. मी चालली आहे दुबईतल्या कोका-कोला अरिनामध्ये, जिकडे जगातले मोठे मोठे सिंगर आणि ॲक्टर्स लाईव्ह परफॉर्मन्स देतात. सो मला ही संधी मिळाली आहे कारण दुबईतले टॉप डेव्हलपर दमॅक यांनी मला इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे आणि त्यांची लॉन्च इव्हेंट पार्टी आहे, ते बघण्यासाठी मी आज इकडे आले. दुबईच्या 5 टॉप डेव्हलपरमध्ये दमॅकचं नाव आहे आणि दमॅक इज नोन फॉर लक्झरी प्रॉपर्टीज, मास्टरमाइंड कम्युनिटीज, ब्रँडेड रेसिडेन्सीज, आर्किटेक्चरल इनोव्हेशन आणि इट्स ग्लोबल प्रेझेन्स. इव्हेंट चालू झाला आणि सुरुवातीलाच आम्हाला बघायला मिळाले दमॅकचे फाउंडर अँड चेअरमॅन मिस्टर हुसेन सजवानी यांना. त्यांनी आम्हाला सर्वांना वेलकम ॲड्रेस केलं आणि दमॅकचं पास्ट, प्रेझेन्स आणि फ्युचरबद्दल माहिती दिली. दमॅकचं ग्लोबल एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन इंटू डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, फोकस ऑन ब्रँडेड लक्झरी लाईफस्टाईल याबद्दल आम्हाला सर्वांना माहिती. दमॅकने एक स्पेशल सरप्राईज ठेवलेलं होतं. दमॅकचे ब्रँड ॲम्बॅसेडर आलिया भट आणि रणबीर कपूर आता स्टेजवर आले होते आणि त्यांना बघून सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि त्यांचं स्वागत केलं. मग काय, आलिया भटला एकदा माईक मिळाल्यावर तिने तिच्या भरपूर गोष्टी सांगितल्या. तिला लहानपणापासून दुबईचं अट्रॅक्शन होतं आणि तिला इथे परत परत यावंसं वाटतं. दुबई हे तिचं सेकंड होम आहे आणि तिने दमॅक परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या. रणबीर कपूरलाही बोलण्याचा मौका मिळाला आणि त्यांनी दमॅक टीमच्या या प्रोजेक्टला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि सेल्स टीमलासुद्धा प्रोत्साहन दिलं. आलिया भट स्टेजवर असताना आम्ही सर्व चाहत्यांनी तिला गंगूबाईचा फेमस डायलॉग बोलायला सांगितला आणि तिने आमचा मान ठेवला. इज्जत से जीने का, किसी से डरने का नहीं. अरे जब शक्ति, संपत्ति, सद्बुद्धि तीनों ही औरतें हैं तो इन मर्दों को किस बात का. अशा प्रकारे मित्रांनो, मी दमॅक आयलँड 2 या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन घेऊन आणि आलिया भट आणि रणबीर कपूरला बघून खूप आनंदात बाहेर पडले.